नमस्कार मंडळी, तर हा आहे रामोजी फिल्म सिटीचा सेकंड पार्ट आणि आता आपण आलो आहे बाहुबली सेट बघायला. आणि इथे बघू शकता एक मॉडेल तयार केलेलं आहे बाहुबली सेटचं, की सेट पूर्ण कसा बनला पाहिजे काय. तर हे एक छोटं मॉडेल आहे, सो तुम्ही बघू शकता. आणि एक इथे मस्त मोठं वडाचं झाड आहे, किती सावली देत आहे ना, खूप छान वाटत आहे. इथून एक मोठा दरवाजा दिसत आहे, तिथून आपल्याला आत जायचं आहे. तिथे आपल्याला बघायला भेटणार आहे बाहुबली सेट. सो चला, रामोजी फिल्म सिटीमध्ये तुमचे स्वागत आहे आणि हा आपला आहे सेकंड पार्ट. सो लेट्स गो इनसाइड. तर इकडे बघू शकता किती मोठा दरवाजा आहे आणि इथला एकच पार्ट ओपन केला, जिथून आम्ही आता आतमध्ये जाऊ शकतो आरामात. आणि इकडे बघा किती मोठे हत्ती वगैरे दोन्ही साईडनी, आणि प्रॉपर जसं सेटवर होतं ना, सेम ॲज इट इज इथे रामोजी फिल्म सिटीमध्ये आहे, की एकदम छान. आणि ते वाईब येत होती बाहुबलीची. सो मी पण सुद्धा म्हणायला लागली होती बाहुबली. सो खूप मजा येते. मग काय दात कुठे गेले? पडले त्याचे दात, म्हातारा झालाय तुम्हाला. आणि इथे आल्यानंतर नाही का आपल्याला खरंच त्या बाहुबली मूवीची नाही का आठवण होते. प्रत्येक गोष्ट आहे इथे. गोला फेकायचं ते युद्धामध्ये ते सुद्धा आहे, प्लस हे घोडे वगैरे, त्यांचं सिंहासन. आणि इथे कशी ग्रीनरी जी आहे ना, झाडं आहे ना, एवढे व्यवस्थित कटिंग केलेले आहे ना, एकदम प्रॉपर शेपमध्ये. सो खूप छान आहे, खरंच वर्थ आहे, खूप छान. त्यानंतर तुम्ही मूवीमध्ये बघितलं असेल की देवसेना नाही का, ती बंदिस्त असते बेड्यांमध्ये एका जागी. सो ते सुद्धा ठिकाण आहे, त्यामध्ये श्रेयांश जाऊन बसलेला होता. सो खूप छान आहे, सगळं तुम्हाला पाहायला भेटणार ओव्हरऑल, की कुठे ते देवसेना बंदिस्त होती. प्लस ते सेटमध्ये सगळं ॲज इट इज आहे, अजूनही काहीच म्हणजे झालेलं नाही आहे खराब, सगळं ॲज इट इज आहे. त्यानंतर ते रथ वगैरे तो सुद्धा आहे, तुम्हाला दाखवते पुढे. आणि श्रेयांश बघा इथे मस्त मजा करत आहे, त्याला हँग आऊट होत आहे, ते जेलात जाऊन बसलेला आहे. सो श्रेयांशच्या मस्त चालू आहे, आपल्या आरामात तो एन्जॉय करत आहे. आणि ऊन भरपूर होती, कारण की बहुतेक 12:30-1 वाजला असणार आम्हाला फिरता. सो थोडीशी पहिले अगोदर सावली होती, त्यानंतर थोडी ऊन वाढायला लागली, त्याच्यामुळे आम्हाला थोडासा उन्हाचा त्रास होत होता. आणि ते देवसेना बंदिस्त होती, ते हा खांब आहे तो. सो बघू शकता तुम्ही. आणि सगळं ओव्हरऑल. आणि मी सुद्धा जाऊन उभी राहिली देवसेनेच्या असा खांद्यावर हात ठेवून, की तू काळजी नको करू, मी तुझ्यासोबत आहे, मी तुला सोडून जाणार नाही आहे. सो इकडे मंदिर वगैरे आहे छानपैकी बनवलेले, बघू शकता तुम्ही. आणि हा जो रथ आहे पुढे तुम्हाला आता दिसणार, या रथाखालूनच ते देवसेना गेलेली, असं ते डोक्यावर ते कुहे ठेवून. सो ते सुद्धा इथे आहे. आणि हा सेट नाही का खरंच बघण्यासारखा आहे, म्हणजे रिअलमध्ये जो बघण्याचा एक मजा आहे ना, ती खरंच वेगळीच आहे. खूप छान वाटते हे असं बघायला वगैरे. जसं व्हिडिओमध्ये वगैरे एवढा काही मजा नाही येणार तर बघायला, पण रिअलमध्ये तुम्ही जेव्हा जाणार ना त्या फिल्म सिटीमध्ये, तर त्याची मजाच काहीतरी वेगळी आहे. त्यानंतर हा इकडे जो आहे भल्लाल देवाचा पुतळा, तो तुटलेला, ते सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट इथे आहे अजूनही जपून ठेवलेली आणि व्यवस्थित चांगल्या कंडिशनमध्ये आहे. त्यानंतर इकडेच पुढे गेलं की एक हॉटेल आहे, इथेच एक जेवण वगैरे तुम्हाला करायला भेटणार. आणि इथे नाही का फिरता आम्हाला 2 वाजले आणि भूकसुद्धा लागली होती. सो इथूनच आतमध्ये गेलं या साईडनी, डाव्या साईडने, की इथे हॉटेल आहे. सो इथे नाही का असे बाहुबलीच थाली आहे, सगळ्या अशाच पकडा तुम्ही, म्हणजे सगळं काही अशा मोठ्या क्वांटिटीमध्येच भेटणार. छोले भटुरे एकदम बाहुबली स्टाईलला, प्रत्येक गोष्टी अशी, डोसा एकदम बाहुबली स्टाईलनी, म्हणजे असे 6 लोक असा डोसा खाऊ शकणार अशी ते तेवढा मोठा डोसा असते. त्यानंतर आईस्क्रीम वगैरे सगळ्या गोष्टी आहे, पण असं बिग साईजमध्ये आहे, छोट्या क्वांटिटीमध्ये खूप कमी आहे. फक्त छोले भटुरेच असे होते की थोडे म्हणजे कमी साईजमध्ये वाटले मला, बाकी तर सगळं बापरे 6 लोक खाऊ शकणार असं होतं सगळं. सो आम्ही छोले भटुरे घेतले इन शॉर्टमध्ये आणि छानपैकी ताव मारला. थोडी भूक पण लागली होती. त्यानंतर पुढे खायला आहे पण जेवण नाही आहे.
सो इथंच काय तुम्हाला जेवण करून घ्यायचं, पोट भरून खाऊन घ्यायचं, मग पुढे तुम्हाला भेटणार पण ते असंच पेस्ट्री आणि ते पिझ्झा आणि ते असंच आहे. तो हितेशला प्रॉपर जेवण लागतं, त्याच्याशिवाय हितेशचं काही समाधान होत नाही. सो बघू शकता किती मोठा बाहुबली भटूर आहे हा, खूप मोठा. म्हणजे सगळेजण आश्चर्याने थांबून बघतात की काय एवढा मोठा भटुरा. सो आम्ही पण खूप आश्चर्यचकित झालो होतो हा भटुरा बघून. सो टेस्ट वगैरे खूप छान आहे, मस्त आहे. तुम्ही आरामात याच्यात त्या भटुऱ्यात तर कमीत कमी 3-4 जण जेवणारच, एवढा मोठा भटुरा आहे हा. त्यानंतर इथे बिर्याणी वगैरे पण सुद्धा आहे, पण ते खूप जास्त क्वांटिटीमध्ये येते आणि सगळं बाहुबली क्वांटिटीमध्येच येते, तेच तुम्हाला मी सांगत होती. फक्त हा भटुराच थोडासा मला कमी क्वांटिटीमध्ये वाटला. यातलंही उरतात कारण की एवढं नाही जात आपल्याला दोघांनाच, आणि श्रेयांश तर आमचं काही खात नाही. तो फक्त आईस्क्रीम वगैरे असं पिझ्झा वगैरे याच्या वरच्या खाण्यावरच तो होतं. आणि इथून नाही का हॉटेलमधूनच असा पूर्ण सेट पण दिसतो जेवता जेवता तुम्हाला. आणि इकडे हे पण दिसत आहे ते अस्त्र व शस्त्र वगैरे जे लागले होते लढाईला, ते पण इथे ठेवलेले आहे तुम्हाला बघायला. त्यानंतर हा भलाल देवचा पुतळा खूपच मोठा आहे, त्याच्यामधले आम्ही असे छोटे छोटे दिसत आहे सगळेजण. त्यानंतर हे हॉटेल आहे, त्याच्या पुढेच एकदमच इथे तुम्ही आरामात खाऊ शकता. त्यानंतर इथे सामान पण भरपूर आहे विकायला, तुम्ही बघू शकता पेंटिंग्स वगैरे, आणि खूप अशा शोकेसच्या वस्तू आहे बघू शकता. पण थोडं कॉस्टली आहे, मी काही घेतलेलं नाही. काय आमच्याकडे कसं तोडफोडचं जास्त असते श्रेयांचं, आणि ठेवायला पण जागा नाही आहे, मेन म्हणजे शोकेस वगैरे. सो ज्यांना आवड आहे ते इथून परचेस करू शकते. तर इथे नाही का अशा प्रकारे आमचं झालं बाहुबली सेट फिरून, आणि पुढे निघालो आम्ही आमच्या नेक्स्ट पॉईंटकडे. सो नेक्स्ट होता एक सेट, आणि तो बघायला आम्ही इकडे आलेलो. आणि हा सेट असा पूर्ण आतमध्ये आहे, इथे मूवी वगैरे शूट केले जातात, क्लब टाईप आहे असा थोडासा. आणि श्रेयांश पण थोडा थकलेला होता, बघू शकता थोडासा चिडचिड करायला लागला होता. पाय वगैरे खूप दुखतात कारण की खूप भरपूर चालावं लागते, सो मुलं चिडचिड करतातच. सो ट्रॉली वगैरे असणार, असं मुलांना फिरवायला जे असतात ना ते वगैरे जर घेऊन आलं ना ते बेस्ट असते, कारण की छोटे मुलं खूप कंटाळतात, त्यांचे पाय जबरदस्त दुखतात इकडे चालून चालून, कारण की मोठ्यांचेच तर दुखतात. सो बघू शकता आतमध्ये असे छानपैकी असं असतं ना डिस्को टाईप, कसिनो टाईप होतं. सो इथे छानपैकी आम्ही फोटोशूट केला, थोडेसे व्हिडिओ वगैरे काढले. सो हा एक प्रकारचा सेट आहे, मूवी सेट, आणि हा बघितला. आणि त्यानंतर आम्ही गेलो नेक्स्ट पॉईंटकडे. सो अशा आहे रामोजी फिल्म सिटी, बघू शकता तुम्ही एकंदरीत. इकडे बरेच मूवीचे शूट झालेलं आहे, ते सांगतात पण आपल्याला या मूवीचा शूट झालेला आहे, ते असं झालेलं आहे. सो सगळी माहिती पण देतात थोडी थोडी. सो आपण या व्हिडिओमध्ये छानपैकी बाहुबली सेट आणि हा एक सेट बघितला, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून एक नवीन पॉईंट भेटणार बघायला. सो थर्ड रामोजी फिल्म सिटीचा पार्ट बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. आणि आता इथून बसमध्ये बसून आम्ही जाऊ नेक्स्ट पॉईंटला.